मराठीची आपण स्थापना करत आहोत आणि पुन्हा अजून कोणी पण सांगू शकतं, अजून कोणी माईक घेऊन सांगू शकतं NRI मराठी म्हणजे काय आणि याचा उद्देश काय असायला हवा? नॉन रेसिडेन्शियल इंडियन. नाही, मी फुल फॉर्म नाही विचारला, मी विचारलं NRI मराठी म्हणजे काय आणि NRI मराठी याचा काय उद्देश आहे, म्हणजे आपण का करतोय हे सगळं की NRI मराठी? जे अनिवासी भारतीय आहे, जे काही आपल्या कार्यासाठी या देशातून बाहेर गेलेले आहे, त्यांचं संघटन व्हावं आणि ते एकमेकांच्या सहकार्याच्या माध्यमातून या वामच्या बॅनरच्या अंतर्गत एकत्र येऊन त्यांचं कोऑर्डिनेशन व्हावं, या माध्यमातूनच या NRI वामची स्थापना करण्यात आली असं मला वाटतं. चालेल, खूप छान. अजून पण कोणी प्रकाश टाकू शकतं या प्रश्नावर? कुणाला उत्तर द्यायचं? बरं, सध्याची परिस्थिती पाहून मी एक प्रश्न विचारतेय. सगळ्यांचे मुलींचे बऱ्याचशे जणांचे लग्न झाले आहेत, काही जणांचे आता होणार आहे. माझी पण मुलगी तेवढी मोठी आहे. तर मला एक मत विचारायचं आहे की लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज याच्यात काय फरक वाटतो? जनरल क्वेश्चन आहे. लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज याच्यात काय फरक वाटतो? एनीवन? हॅलो हॅलो. लव्ह मॅरेज हे प्रेम करून होते आणि अरेंज मॅरेज लग्न झाल्यानंतर प्रेम होते. नाही, माझा हा प्रश्न याच्याकरता होता की जसं आता आपलं अणुबंध आहे, तर अणुबंध कोणाला माहिती आहे की अणुबंध आपलं फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित आहे, है ना? तर अनुबंधबद्दल कोणी काही सांगू शकतं की आता त्याच्यावर नवीन नवीन जे फीचर्स ॲड झालेले आहेत की सगळ्या पालकांना, म्हणजे मुलाकडच्या पालकांना किंवा मुलीकडच्या पालकांना ते सोपं जावं ह्याच्याकरता त्याच्यातमध्ये काही फीचर्स ॲड झालेले आहेत. तर कुणाला काही माहिती आहे जे नवीन फीचर्स ॲड झाले आहेत, ज्यांनी अनुबंधवर काम केलं आहे, ते पण ह्याच्यावर प्रकाश टाकू शकतात? काय आहे, ह्या प्रश्नांमुळे सगळे जे प्रेक्षक वर्ग बसलेला आहे त्यांना पण याबद्दल बरीचशी माहिती मिळत चालली आहे. कोणी इंटरेस्टेड? परिवाराच्या सहमतीने होणे हे अरेंज मॅरेज आणि दोघांचे जे म्हणजे दोघे कपल आहे त्यांच्या सहमतीने होणे हे लव्ह मॅरेज. नाही, आपण पुढच्या प्रश्नावर चाललो गेलोय सर. चालेल, अनुबंध याबद्दल आपण आता चर्चेदरम्यान माहितीच पडेल, त्यानंतर उत्तर देता येईल. थँक्यू. ह्या प्रश्नाचं उत्तर छायाताई कोडगिरवारने सगळ्यात पहिले दिलं होतं. त्यांना वामकडनं एक छोटीशी भेट देऊया. धन्यवाद. धन्यवाद छायाताई. मी अर्चनाला रिक्वेस्ट करते की तिने पुढचे प्रश्न विचारावे. तिथूनच यू कॅन स्टार्ट. हॅलो, पुढील प्रश्न आहे, वामचे संस्थापक कोण? वामचे फाउंडर कोण? हां, ठीक आहे, चालेल. के रोसैया सर. रोसैया सर. हां, अगदी बरोबर आहे. के रोसैया सर माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश यांनी वामचं फाउंडेशन केलेलं आहे. ते आपले वामचे फाउंडर आहेत. वामकडनं एक छोटीशी भेट दिली का त्यांना? आपला पुढील प्रश्न अगदी सोपा आहे. वामचे घोषवाक्य काय आहे? वामचे घोषवाक्य काय आहे? एका उत्तर दिल्यानंतर दुसऱ्यांना चान्स द्या. वामचे घोषवाक्य. वेश्य फॉर वेश्य. करेक्शन, समथिंग करेक्ट करा त्याला. वेश्य फॉर वैश्य. आर्यवैश्य फॉर आर्यवैश्य. आर्यवैश्य फॉर आर्यवैश्य. हे
हे आपल्या वामचं घोष वाक्य आहे, आर्यवैश्य फॉर आर्यवैश्य. ह्यानंतर अजून एक छोटासा प्रश्न मी विचारत आहे. वामची पंचसूत्री काय आहे? कोणी उत्तर देऊ शकतं? वामचे जे 5 जे मुख्य उद्देश आहेत आपले वाम संघटनेच्या मागची, ती जी पंचसूत्री आहे ती काय आहे? वामची पंचसूत्री कोणी उत्तर वाम देऊ? मॅट्रिमोनी, त्याच्यानंतर वाम MOU, वाम मॅट्रिमोनी, हॅलो, वाम बिझनेस आहे, वाम पॉलिसी, वाम मॅट्रिमनी, MOU आणि एक लाईफ इन्शुरन्स. हां, अजून एक पॉईंट राहिलाय. झाले 5. गुड, छान उत्तर दिलंय. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हा प्रश्न जरा छान, म्हणजे तेवढं माहीत होतं त्यांना. एक थोडासा अवघड प्रश्न विचारते आहे. थोडासा अवघड प्रश्न आहे. वामचे पहिले अधिवेशन कुठे झाले होते? वामचे पहिले अधिवेशन कुठे झाले होते? हैदराबाद. नो. तिरुपती. हां, अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. एक सूचना आहे, सगळ्या PhDसाठी बॅचेस बनलेले आहे. तर जिकडे आल्याबरोबर जे काउंटर्स लागलेले आहेत, जिथे लिहिलेलं आहे वाम स्पॉट मेंबरशिप, तिथे सगळे बॅचेस मिळत आहे. तर सगळ्या PhDंना मी रिक्वेस्ट करते, जसे जसे कोणी येत आहे तर त्यांना या सूचना त्यांनी ऐकलेल्या नाही आहेत, त्यांनी कृपया आपलं बॅच घेऊन घ्यावं. आर्यवैश्य समाजातील 102 गोत्रातील समाज बांधवांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र आणण्यासाठी 2002 मध्ये आदरणीय रोसय्याजी, माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश यांनी तिरुपती येथे वामचे पहिले अधिवेशन घेतले होते. 2002 हैदराबादला आपण गेलो होतो. 2002ला सगळ्यात पहिलं अधिवेशन तिरुपती इथे त्यांनी घेतलं होतं. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर अगदी सोपा प्रश्न, एक अवघड प्रश्न झाल्यानंतर एक सोपा प्रश्न विचारते. MOUचं फुल फॉर्म काय आहे? अनघा सांगू शकता? तुम्ही उभं राहून उत्तर द्या. MOUचं लॉंग फॉर्म, फुल फॉर्म. अनघा येत नसेल तर पास. सामंजस्य करार. नाही, मी फुल फॉर्म विचारते इंग्लिशमध्ये. सामंजस्य करार, अगदी बरोबर उत्तर आहे तुझं. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. गुड, व्हेरी गुड, बरोबर उत्तर दिलेलं आहे. झाले माझे प्रश्न, तुझा विचार. अंजली. निकिता. मला असं वाटतं प्रश्नांचे उत्तर ऐकून पण आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन मिळत आहे. ग्लोबल प्रेसिडेंट तंगदुरी सर कोणत्या वर्षी ग्लोबल प्रेसिडेंट झालेत? तंगदुरी सर कुठल्या वर्षी ग्लोबल प्रेसिडेंट झाले? कोणी सांगू शकाल? तंगदुरी सर कुठल्या वर्षी ग्लोबल प्रेसिडेंट झाले? हां, एक मिनिट सर सांगा. 2015 मध्ये तंगदुरी सर ग्लोबल प्रेसिडेंट झाले होते. बरोबर उत्तर आहे सर. सगळे टाळ्या वाजू शकतात, थोडंसं आपल्याला एनर्जेटिक वाटेल. MOU द्वारे सर्वात जास्त फायदा कोणत्या हॉस्पिटलमधून झाला? नागपूर येथील कोणत्या हॉस्पिटलमधून झाला? खूप जास्त हात वर झालेले आहे. बरं, एक मिनटं, आता मी 3 म्हणते आणि लगेच हात वर करायचा, हं? कारण खूप. एक मिनटं. 1 2 3 म्हटल्यावर ज्याचा हात वर जाईल त्याला माईक. 1 2 3. लास्ट चष्मेवाले. इतका जबरदस्त रिस्पॉन्स होता की आता त्याच्यामध्ये 3 झाल्यावर ज्याचा हात गेल्यावर त्याला मिळाला. हॅलो, वामचं जे MOU आपण किंग्स हॉस्पिटल सोबत केलं होतं
डॉक्टर शैलेंद्र गंजेवार सरांच्या मदतीने हे आपण MOU बरोबर केलं आहे. होतं आणि त्याचा पुष्कळ आपल्या गरजू बांधवांना खूप फायदा झाला. अगदी उत्तर बरोबर दिलं सर. परत सांग उत्तर. सांग ना उत्तर. किंग्जवे हॉस्पिटल, नागपूर येथील किंग्जवे हॉस्पिटल. पुढील प्रश्न. पुढील प्रश्न. पहिला MOU कोणाचा होता? पहिला MOU कोणाचा होता? नागपूरचा. 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 नागपूर येथील पहिला MOU कोणाचा होता? नागपूर येथील पहिला MOU कोणाचा झाला होता? उत्तर चुकलं तरी चालेल, पण अटेम्प्ट तर करा. एक हात वर झाला. तुम्ही उभे राहा ना. अर्चना ते. हॅलो, कोण उत्तर देत आहे? नागपूरमधील पहिला MOU. आयकॅड वाला आयकॅड आयकॅड. उपगण लावार. आपला नागपूरचा पहिला MOU आयकॅड सोबत झाला होता. उत्तर अगदी बरोबर आहे. पुन्हा एक सोपा प्रश्न विचारते. वाम महाराष्ट्राचे अध्यक्ष कोण? वाम महाराष्ट्राचे अध्यक्ष कोण? यांनी हात वरती केलेला आहे. किशोर नालमवार. उत्तर अगदी बरोबर आहे. किशोर नालमवार भाऊ आपल्या वाम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. मला तर असं वाटत आहे सगळे ऐकत आहे की नाही ह्याच्याकरता विचारलेला प्रश्न परत एकदा विचारायला हवा. अर्चना, उत्तराचा उद्देश असाच होता की एकतर सगळ्यांचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट व्हावं आणि नकळतपणे वामची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी, हा उद्देश होता आणि आमचा हा उद्देश अगदी सफल झालेला आहे. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा एकदा धन्यवाद. खूप छान रिस्पॉन्स दिला सगळ्यांनी. सगळ्यांनी आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. एक परत सूचना, जी सूचना मी दर थोड्या वेळाला करत आहे. इथे PhDचे सगळ्यांचे बॅचेस बनलेले आहेत, तर तुम्ही एंटर केल्याबरोबर एक काउंटर्स लागलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला PhDचे बॅचेस मिळतील. जे PhD आहे त्यांनी आपापलं बॅच लावून मग बसावं. मला असं वाटतं सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. झालाय ना सगळ्यांचा नाश्ता? कार्यक्रम अवघ्या 10 मिनिटात सुरू होणार आहे. प्रश्नोत्तरी कार्यक्रम जर तुम्हाला तोपर्यंत आणखीन कंटिन्यू करायचं असेल तर आमच्याकडे भरपूर प्रश्न ठेवलेले आहेत, तर आणखीन काही प्रश्न विचारू शकतो. आता आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये अनुबंध.com व वाम यांचं जे कोलॅबोरेशन आहे, मला असं वाटतं सगळ्यांना अनुबंध माहिती आहे. तर अनुबंध आणि
वाम ह्यांचं जे कोलॅबरेशन होणार आहे त्यांचा नेमका आपल्याला सगळ्यांना काय फायदा होणार? अर्चना, त्यांचा हात वर गेला. हॅलो, कोणी हात वरती केला? सर तुम्ही माईक एकदम जवळ ठेवा म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल. मी श्रीपाद गडम, छत्रपती संभाजीनगर. वामचा फायदा म्हणजे ग्लोबल करण्यासाठी वामचा इफेक्ट अनुबंधला मिळणार आणि अनुबंध हे सर्व राज्यांमध्ये अवेलेबल होईल. त्यामुळे सर्वच उपवधू एकाच प्लॅटफॉर्मवरती अनुबंधमध्ये मिळतील सर्व राज्यांमधले. थँक्यू. खूप छान उत्तर दिलेलं आहे. ॲक्च्युली आपला अनुबंध जे आहे ते फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित आहे. आता वामच्या कोलॅबरेशनमुळे त्यांनी खूप छान उत्तर दिलं की आता सगळ्या राज्यांमध्ये अनुबंध दिसेल. हॅलो, एक सोपा प्रश्न विचारत आहे. आपलं वामचं एक मागच्या वर्षी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन झालं होतं. वामचं मागच्या वर्षी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन झालं होतं. ते कुठे झालं होतं? इंटरनॅशनल म्हटलंय मी. सगळ्यांना वाटत आहे असे प्रश्न यायला पाहिजे की सगळे धावून धावून. अबुधाबी, दुबई. तारीख कोणी सांगू शकतं? सर तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी इतकी, तुमची मेमरी एवढी स्ट्रॉंग आहे सर. हॅलो, नाही जाऊ दे ना, माहिती बस ना. आणखीन एक छोटासा प्रश्न. ह्याच्या पहिले चंद्रपूरला म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षी जो कार्यक्रम झाला जयंत मामेडवारांच्या याच्यात, तर तिथे म्हणजे एक वेबसाईट लॉन्च झाली होती. तर त्याचा संदर्भ काय होता? कुठल्या संदर्भात ती वेबसाईट लॉन्च झाली होती? हां, चंद्रपूर कन्व्हेन्शनमध्ये एक वेबसाईट लॉन्च झाली होती. ती कशा संदर्भात होती? कोणी सांगताय? वाम ॲप लॉन्च केलं त्यांनी त्या दिवशी चंद्रपूरच्या कन्व्हेन्शनमध्ये वाम ॲपचं लॉन्चिंग केलं. अगदी करेक्ट आहे. चंद्रपूर कन्व्हेन्शनमध्ये वाम ॲपचं इनॉग्रेशन झालं होतं. अजून प्रश्न आहे? हॅलो, उत्तर अगदी बरोबर आहे. वाम ॲपचं त्याच दिवशी उद्घाटन झालं होतं. एक असा जनरल क्वेश्चन आहे ते पण सांगा की आता नवीन नवीन व्हिजन सगळे घेऊन येत चाललेले आहे. हां, एक अंजली चिद्दरवार, यवतमाळ, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी. खूप छान उत्तर दिलं अंजली. बरोबर आहे तुझं उत्तर. अगदी बरोबर. पुढचं. आता एक खूप असा क्वेश्चन असा मी विचारते. आता सगळे नवीन नवीन व्हिजन घेऊन येत आहेत वाममध्ये आणि त्याच्यावर इतकं सुंदर काम केलं जात आहे. म्हणजे आपण सगळ्यांचे व्हिजन इतके छान आहेत की ते मीटिंगमध्ये मांडल्या जातात आणि ते पुढे त्याच्यावर काम होत आहे. तर असं कुठलं आता नवीन व्हिजन वामला कोणाला असं मांडावं असं वाटतं की हे वाममध्ये यावं? कुठल्या एका म्हणजे काय म्हणतात त्याला, कुठला पॉईंट किंवा आता जसं मॅट्रिमोनीचा आहे, बिझनेसची रिलेटेड चालू आहे, अजून असा कुठला भाग आहे ज्याच्यामध्ये वामनी काम करावं? हॅलो,
नवीन कुठल्या मुद्द्यावर वामनी कार्य करावं किंवा असा कुठला मुद्दा आहे का की ज्यावर वामनी नवीन कार्य करावं, नवीन एखादी गोष्ट सुरू करावी? हा गिफ्ट सॉरी गिफ्ट नको, पण असा एक मुद्दा मांडायचा होता मला की आपल्या समाजात खूप बोटावर मोजणे इतकीच लोक जरा कमी फायनान्शियलवाले आहेत. बाकी फायनान्शियल स्ट्रॉंग आहे आपल्या समाजाचे. तर जे कमी असेल, त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्या कोपऱ्यात चांगल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. तर याच्यात एकमेकाचं कोलॅबरेशन कसं करता येईल व्हेरी आणि नाईस. कोलॅबरेशन करून जे एक्झिस्टिंग बिझनेस आहेत त्यांना कसं एक्सपांड करता येईल आणि मल्टिप्लिकेशन कसं करता येईल, याच्यासाठी वाम थ्रू आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. खूप छान आहे हे. ॲक्च्युली धन्यवाद. हे खूप प्रॅक्टिकल वर आहे. हॅलो, आता धन्यवाद. आपण जितक्या लवकर तुम्ही स्थानापन्न व्हाल तेवढ्या लवकर आपण कार्यक्रम सुरू करू शकतो. सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिली आहेत. वाम बद्दलची जी माहिती आपण एकमेकांसोबत प्रश्नोत्तरी मार्गाने सगळ्यांसोबत शेअर झाली. ॲक्च्युली एक लास्ट मी हॅलो ताई, तुम्ही एक मुद्दा सांगणार होतात? हां, एक मिनिट. आता आपण आटोपशीर करणार आहोत. नमस्कार. मला ॲक्च्युली 2 मुद्दे सांगायचे. एक त्यांनी जे सांगितलं त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये एक सांगायचं आहे. ते म्हणजे वुमन ऑन्टरप्रिनर्स जे आहेत ना, छोटे छोटे उद्योग पण आपल्या ह्याच्यात बरेच जणी करतात, ज्या स्वतःना नाही लघु उद्योग म्हणून नाही पण घरूनच काम करणारे, जसं ऑनलाईन बिझनेस उद्योग, कुटीर उद्योग. ओके, कुटीर उद्योग असा मला शब्दांनी सांगितलं आता. तर असं करणाऱ्या बऱ्याच महिला आहेत ज्यांनी स्वतःला बिझनेस कॅटेगरीमध्ये रजिस्टर नाही केलं आहे, काही कारणं असतील त्यांची. तर स्पेशली त्यांच्यासाठी महिला विभागाने पण एक ॲप लॉन्च करू शकता. एक हे. आणि मला एक कल्पना अजून सुचवायची होती. जसं प्रॅक्टो ॲप आहे, डॉक्टरांचा जसा प्रॅक्टो ॲप आहे, तसा एखादा वामचा जर डॉक्टर ॲप चालू झाला तर खूप चांगलं होईल कनेक्ट करायसाठी. खूप छान. अजून पण आहे, कारण सगळे बिझनेस जे करतात तर मला असं खूप छान वाटतं की उत्तर सगळ्यांना दिलंय. ब्रांडिंग नाही खूप कळत. छान उत्तर दिलंय. आपण सगळे घाबरतो तुझा एकदा ब्रँडिंग परिचय दे. करायला. परिचय सांग. तर नमस्कार, ब्रँडिंग मी साठी लक्ष्मी पण लेडीज नीले. साठी काही ना काही व्हायला पाहिजे. नक्की. मी लक्ष्मी नीले, मी राजनांदगावरून आली आहे, ट्रेझरर डिस्ट्रिक्ट. आपण सगळेजण सगळ्यांसाठी पहिल्यांदा सगळ्यांनी जे प्रश्नांची उत्तरं छान दिले तर सगळेजण टाळ्या वाजवतील. सगळ्यांनी आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल. आता वेळ संपली आहे आणि आपले हां, अगदी सगळ्यांनी कृपया, सगळ्यांना विनंती आहे की स्थानापन्न व्हावे. अगदी अवघ्या 1 मिनिटामध्ये आपल्या प्रमुख पाहुण्यांचं ह्या ठिकाणी आगमन होत आहे. म्युझिक स्टार्ट करा. अर्चना, आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणजे मी आतापर्यंत अनाउन्समेंट करत होती की अवघ्या 10 मिनिटात, 5 मिनिटात, पण आता पूर्ण ग्रेस पिरियड संपलेला आहे. आता आपण कार्यक्रम सुरू करतोय. कृपया जे उभे आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करते, स्टॉल जवळ जे बसलेले आहेत त्यांनी प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट करून स्थानापन्न व्हाव्या. एकदा कार्यक्रमाची सुरुवात होऊ द्या, त्याच्यानंतर तुमचं जे काय राहिलेलं असेल तुम्ही नंतर परत करू शकता. सर, सगळ्यांना सांगा की सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. आता तू माझ्यासोबत राहशील, तुझी लिस्ट रेडी आहे ना? प्लीज सगळ्यांना बसायला सांगा. सर, जेवढे आलेले आहेत त्यांनी प्लीज बसावं.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी. ऐकतो मराठी. जाणतो मराठी. मानतो मराठी. आमुच्या मना खंडेश्वरी नमो नमः. वर्ल्ड आर्यवैश्य महासभा वाम महाराष्ट्र संमेलन 2025. श्री कन्यका परमेश्वरी देवस्थानात जमलेल्या सर्व भाविकांचं, समाज बांधवांचं, समाज प्रेमिकांचं या पवित्र देवस्थानात मी सौ मिनल राजेश कोंडावार इथे सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्व मान्यवरांचं सभागृहात आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपलं सगळ्यांचं स्थान ग्रहण करावं. अजूनही खूप जण उभे आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता शांतपणे सगळेजण जर बसतील तर आपण कार्यक्रमाचा आस्वाद खूप छान घेऊ. अतिथी देवो भव ही आहे भारतीयांची शिकवण. इथे मनामनातून प्रकटते संस्कारांची रुजवण. ही ओळख आपली जागृत ठेवूया. चला स्वागत अतिथींचे करूया. अतिथींचे व इथे उपस्थितीत सर्व प्रेक्षकांचे मी खूप खूप स्वागत करते. विविधतेत एकता ही या देशाची ओळख. इथेच होते सत्याची पारख. स्वागताच्या या क्षणाने करूया दाही दिशा तल्लक. उंच उंच झेपावया मार्ग तव चालूया. विजयाच्या या संकल्पाने स्वागत अतिथींचे करू. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा मंगल सोहळा आपल्या उपस्थितीने अधिक तेजोमय होईल. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की आता आपण दीपप्रज्वलन वासवी कन्यका परमेश्वरी मातेच्या चरणी आपल्या सर्वांच्या सुखाच्या समाधानासाठी प्रार्थना करत वाम महाराष्ट्र अधिवेशन 2025 नागपूरला मी मनापासून शुभकामना देतो.
हिंद, जय वासवी. धन्यवाद भाऊ. तुम्ही इथे नाही आहेत पण सगळ्यांनी शांतपणे तुमचं भाषण ऐकलं. तुमचा सपोर्ट आम्हाला नेहमीच असतो. खूप खूप धन्यवाद. समाज कल्याणासाठी राजकीय मंचावरून स्वतःच्या कल्पकतेतून प्रचंड कल्याणकारी योजनांची रास लावणारा, जिल्ह्यांच्या प्रत्येक गावाला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्मपंथांना समसमान न्याय देणारा, सतत उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खंबीरपणे, अत्यंत चिकाटीने, विश्वासाने झटत राहणारा व निर्धारित अंमलबजावणी करून समाजाला त्याची फलकृती प्राप्त होण्यासाठी संबंधित घटकांशी सतत संपर्क साधून ते कार्य व ती कृती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांची जिद्द आपणा सर्वांनी अनुभवली आहे. आज आपण सुधीर भाऊ आपल्या इथे नव्हते पण आपलं भाऊंवर इतकं जास्त प्रेम आहे कारण भाऊंना बाकी पण इतके कामं असताना मला असं वाटतं प्रत्येकाला हा अनुभव आहे की एखादी छोटीशी गोष्ट आपण भाऊंकडे घेऊन गेलो तर भाऊंच्या तोंडात नाही कधीच नसतो. त्यांनी नेहमी सगळ्यांना सपोर्ट केलेलाच आहे, नाही शब्द कधीच ऐकलेला नाही आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की सुधीर भाऊंसारखा आपला भाऊ म्हणजे पूर्ण समाजाचा भाऊ, ज्यांचा समाजाच्या सगळ्या प्रत्येक मेंबरवर, पाठीवर त्यांचा हात आहे. ते म्हणतात बस तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूँ. धन्यवाद. इचं घ्यायचं ना मनस. आज आपल्या इथे एक सत्कार मूर्ती आहे. एक मनस्वी का जो स्क्रीन पे दिखाओ. मनस्वी सुमित पांपट्टीवार, वय फक्त 9 वर्ष. एवढ्या कमी वयात असं काय केलं ह्या चिमुकलीनं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला है ना. आकांक्षा पुढे गगनही ठेंगणं असतं, तसंच काहीसं हिच्या बाबतीत झालं आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हिचे नाव नोंदवले गेले. खूप मोठी गोष्ट आहे. पहा, फक्त नाव घेतल्याबरोबर सगळ्यांच्या हातून टाळ्या वाजायला सुरुवात झाली. फक्त 55 सेकंदात तिने कीबोर्डवर नॅशनल सॉन्ग वंदे मातरम वाजविले. यात नवल म्हणजे तिने हे सगळं डोळ्यावर पट्टी बांधून केले आहे. हे खरंच वाखाणण्यासारखं आहे. यासाठी तिने कुठलाही क्लास केला नाही. स्वतः यूट्यूबवर शिकून ही किमया साध्य केली. तिला लहानपणापासून संगीताची आवड. तिनं 3 वर्षाची असताना गीतेचा अध्याय आणि संस्कृत श्लोक म्हणायची. म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांना छोटे मुलं आहे, आपण काय म्हणून शिकवणार आहे. देवानी दिलेला तो गुण आहे, फक्त आपण त्याला पुढाकार देऊ शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. म्हणून या छोट्याशा चिमुकलीचं खूप खूप स्वागत. तिला आपल्या टाळ्यांनी खूप जास्त प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्याला तिचे असे बरेच वर्ल्ड रेकॉर्ड बघायचे आहेत. मनस्वीचं स्वागत तंगतुरी सर करतील अशी मी त्यांना रिक्वेस्ट करते. मी काय म्हटलं? My dear sisters, please raise your right hand. लेडीजनी इकडे लक्ष द्या. Raise your hands. Whatever I say, please repeat it. I tell your names. I do solemnly swear in the name of God that I accept the responsibilities of World Arya Mahasabha as of State Division, wholeheartedly knowing
knowingly or unknowingly, I will not do any wrongdoings, and I will not defame the reputation of our World ROS Mahasabha organization. I will abide and work within the ambition of the organization. I will work for the prosperity and progress of Arya Vaishyas and its society's well-being. I promise this at the feet of Goddess Sri Vasavi Mata Kanyaka Parameswari, and also in the presence of all of you. Thank you. संपल्यानंतर फोटो काढूया कृपया. आता आपल्याला फास्ट याच्याकरता करावं लागणार आहे. बाहेर गावून जे आलेले आहेत ते कल्चरल प्रोग्रामसाठी पूर्ण मेकअपमध्ये तयार आहेत आणि बऱ्याच जणांच्या संध्याकाळी बस ट्रेन ऑलरेडी आहेत. अशी वेळ नका येऊ देऊ कोणाला की त्यांना कार्यक्रम सादर न करता जावं लागेल. म्हणून प्लीज कॉपरेट करा लवकर लवकर. हॅलो. कार्यक्रमाला थोडा उशीर होत असल्यामुळे थोडे चेंजेस वेळेवर होत आहे. आता आपण अनुबंध.com व वाम यांच्या संयुक्त उपक्रमाचे उद्घाटन जे आहे जे अजेंडामध्ये होतं त्याच्यामध्ये थोडे चेंजेस होतात आहेत. एक मजेदार व्हिडिओ सगळ्यांनी मजेदार याच्यानीच बघावा. आणि प्रत्यक्षात कोणी निर्भयामधली आजवर मला वाटायचं मीच खोटं बोलते, पण याला सुद्धा तरुणपणातच खोटं केलेलं आहे. खरं तर माझ्यापेक्षा वयस्करच वाटतंय. श्री जयंत मामेडवार यांना मी विनंती करते की यांनी अनुबंध.com व यांच्या संयुक्त उपक्रमाचे उद्घाटनासाठी स्टेजवर यावं. 30 वर्षाच्या डेडिकेशननी त्यांना नुकताच लोकमत एक्सेलन्स अवॉर्ड मिळाला. भाऊ तुमचं खूप अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्यांनी त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. अजून एक उल्लेख करावासा वाटतो. चंद्रपूरला झालेला ॲप लॉन्चिंगचा कार्यक्रम अगदी भाऊंमुळे खूपच अविस्मरणीय ठरला. मला वाटतं ज्यांनी होते जे सगळेजण त्यांनी खूप एन्जॉय केला. आता वाम आणि अनुबंध म्हणजे काय असा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर होतोय. एक मिनिट पहिले व्हिडिओ. हां या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनुबंध आणि वाम काय आहे हे कळेल. हॅलो. बताना है बस. कभी ओपनिंग करेंगे ना वो इसके बाद वीडियो के बाद त्याच्यानंतर हे करतील ना. आता ते बटन दाबायला लावायचं ना. पहिले बोलतो
मी जयंत भाऊंना माईक सोपवते. तर याची एक छोटीशी झलक आता आपण बघूया. अनुबंध.com व वाम यांच्या संयुक्त उपक्रमाचे उद्घाटन. सगळेजण टाळ्या वाजून खूप स्वागत करतील. आम्ही सगळे आर्य वैश्य समाजाचे सगळ्यांचं विजन इतकं जोरदार आहे की विजन ज्यांचं असतं त्यांना सगळ्यांचा सपोर्ट असतो. अजून काय पाहिजे? आपल्याला गर्व असायला हवा की आम्ही आर्य वैश्य समाजाचे आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी शैलेश काशेट्टीवार, फाउंडर अनुबंध, यांना 1 मिनिट हे बोलणार आहेत. थँक्यू शैलेश भाऊ. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. याचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. आता मी विनंती करते NRI मराठी. NRI मराठी म्हणजे नेमकं काय किंवा NRI मराठीचा उद्देश काय असायला हवा. मी सौ मंजुषा भास्करवार यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आता यापुढे आपल्याला थोडंसं अजून जास्त फास्ट घ्यावं लागणार आहे. लंच ब्रेक. आता आपण लंच ब्रेक घेणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेच कल्चरल प्रोग्राम सुरू होत आहे. माझ्याकडे बरेच लोक आले होते की ज्यांचे ट्रेनचं टायमिंग वगैरे होतं, तर वैशाली बच्चूवार ह्यांच्याजवळ त्यांनी सिक्वेन्स जर त्यांना चेंज करायचं असेल टेक्निकल बॅकग्राऊंडच्या खाली, तर त्यांना लंचच्या पहिले त्यांच्याजवळ नाव देऊन टाका. जायच्या अगोदर एक जोरात म्हणा, मी मराठी, जग मराठी. जेवायला मिळणार आहे. आल्यावर जोरात म्हणून दाखवाल. थँक्यू. राजूभाऊ मुक्कावार आणि गणेशभाऊ चक्करवार यांचे मी खूप आभार मानते. लंच ब्रेक थोडा म्हणजे पोट तर भरायचं आहे, पण गप्पा आपण नंतर करू. म्हणजे आपला कल्चरल प्रोग्रामसाठी खूप वेळाचे सगळेजण तयार होऊन बसलेले आहेत, त्यांचा नीरस नको व्हायला हवा.